पावभाजी खूप चांगली झाली आहे। नमस्ते, श्री स्वामी समर्थ। आजची रेसिपी आहे पावभाजी। तर चला आपण पावभाजी कशी केली ती पाहूया। चला तर आपण आता कुकरमध्ये झटपट पावभाजी बनवणार आहोत। कुकर गरम झालंय, त्यामध्ये तेल टाकले, त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत। आता त्यामध्ये आपण कांदा टाकून आलं लसणाची पेस्ट आणि कांदा दोन्ही व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता आपलं हे छान परतून झाले। आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो पण आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो व्यवस्थित शिजले। आता त्यामध्ये आपण हळद, लाल तिखट आणि पावभाजीचा मसाला टाकणार आहोत। बीट टाकून घेणार आहोत। बीट टाकल्यानंतर आपण ढोबळी मिरची टाकणार आहोत। ती व्यवस्थित परतल्यानंतर वाटाणा, फ्लॉवर आणि बटाटा हे सगळं सामान आपण टाकून घेणार आहोत। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन परतून घ्यायचं आहे चांगलं। आता हे परतून झाले आपलं बघा। आता त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत। गरम पाणी टाकल्यानंतर भाजीला चव छान येते। तर आता आपण कुकरच्या झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। आता आपली कुकर थंड झाला आहे। आपण भाजीतलं पाणी घेऊन पावभाजी स्मॅश करून घेणार आहोत। आपण ते भाजीतलं पाणी नंतर आपण वापरणार आहोत। आता कढईमध्ये बटर गरम केले, त्यामध्ये कसुरी मेथी, टोमॅटो, कोथिंबीर टाकून परतून घेणार आहोत व्यवस्थित। आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। जेवढी पावभाजी करायची त्याप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये लाल तिखट आणि पावभाजीचा मसाला टाकणार आहोत। जेवढा आपल्याला लागतंय, जेवढी पावभाजी बनवायची त्याप्रमाणे मसाला टाकून घ्यायचा। आता हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकायचं। आता हे फोडणी आपण पावभाजीवर टाकणार आहोत आणि आपण कुकर परत गॅसवर ठेवणार आहोत। ही सगळी भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि जेवढी आपल्याला पावभाजी करायची त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। आता आपली पावभाजी तयारच झाली। त्यावर आपण कोथिंबीर, कांदा आणि थोडंसं बटर टाकणार। तर चला, आपली पावभाजी तयार झाली। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।